नमस्कार मित्रांनो, मी आहे धर्मराज जयंत जैन भाऊ. तर आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार योजना 2024ची नवीन अपडेट आली आहे मित्रांनो. तर पेटेचे अर्ज सुरू झाले आहे. तर त्यासाठी अर्ज कसा करायचा व त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहे व त्यासाठी कोण पात्र असणार आहे व त्या पेटीमध्ये कोणकोणते साहित्य येणार आहे तर ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व अर्ज कुठे करायचा त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार पेटी योजना. कामगार मित्रांनो, तुम्हाला राज्य सरकार तुमच्या सुरक्षेसाठी अनेक प्रकारचे साहित्य किंवा वस्तू बांधकाम कामगार योजनेअंतर्गत देत असते. याच पद्धतीने महाराष्ट्र सरकार दरवर्षी कामगारांना बांधकाम कामगार पेटी योजनेमार्फत पेटी सेफ्टी किट सुद्धा देतात. या पेटीमध्ये तुम्हाला सुरक्षेसाठी विविध प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. या वस्तूचा फायदा तुम्ही काम करताना घेऊ शकतात. बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत तुम्हाला पेटी द्यायची असेल तर तुमचे नाव बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदलेले असणे आवश्यक आहे. आणि तुम्ही कधी बांधकाम कामगार योजनेमध्ये नाव नोंदवलेले नसेल तर त्याबद्दल आपण पहिलेच एक व्हिडिओ बनवला आहे. तर तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या घरबसल्या तुमचं नाव नोंदवून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता आणि नाव जर नोंदलेले असेल तर तुम्हाला लगेच पेटी किट मिळेल. तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना पेटीमधील मिळणाऱ्या वस्तू. बांधकाम कामगारांना पेटी योजनामार्फत कामगारांना एकूण 12 आवश्यक वस्तू पेटीमध्ये दिल्या जाणार आहे. यामध्ये बॅग, जॉकेट, सेफ्टी हेल्मेट, 4 कप्प्याचा जेवणाचा डबा, सेफ्टी बूट, सोलर टॉर्च, सोलर चार्जर, पाण्याची बॉटल, मच्छरदाणीची जाळी, सेफ्टी बूट, त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता हातमोजे, चटई तर इत्यादी सर्व आवश्यक वस्तू मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी पात्रता. तर महाराष्ट्र शासन योजनेअंतर्गत जे बांधकाम कामगार नवीन इमारत बांधण्यात असून ते इमारत पूर्ण होईपर्यंत काम करतात अशा सर्व कामगारांना या योजनेमार्फत लाभ मिळणार आहे. बांधकाम कामगार पेटी योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि नोंदणी करण्यात पात्र ठरतील. तर मित्रांनो, अटी काय आहे ते पाहू आपण. कामगार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. कामगाराचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. कामगाराने मागील वर्षामध्ये 90 पेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे. कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केलेले असावे. कामगाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे. योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांसाठी योजना लागू होईल. बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेमार्फत लाभ घेत असेल तर अशा परिस्थितीत त्या बांधकाम कामगाराला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तर मित्रांनो, इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तर मित्रांनो, आपल्याला सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट अर्ज ऑफलाईन करायचा आहे मित्रांनो. तर त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई द्वारे कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय औरंगाबाद. तर इथे तुम्हाला जे पण तुमचं कार्यालय आहे तर तुम्हाला तिथे नाव चेंज करून घ्यायचं आहे. तिथे चिठ्ठी बिट्टी लावून तर तुम्ही ते तुमच्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. तर तुम्ही ते पाहू शकता सुरक्षा संच सेफ्टी किट मिळण्यासाठी अर्ज. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर तुमचं इथे नाव लिहायचं आहे मित्रांनो. जे पण नाव असेल तरी व्यवस्थितरित्या तुमच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तसं लिहून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचं इथे वय लिहायचं आहे मित्रांनो. तर वय हे तुमचं 60 वर्षाच्या आतमध्ये पाहिजे मित्रांनो. तर तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे. तर तुमचा संपूर्ण पत्ता लिहा मित्रांनो. इथे तुम्ही ते पाहू शकता. याद्वारे प्रतिज्ञापूर्वक निवेदन करतो की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जी औरंगाबाद या मंडळात लाभार्थी कामगार म्हणून नोंदणीकृत असून नोंदणी क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो. तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळालेला असेल मित्रांनो, तो टाकायचा आहे. त्यानंतर नोंदणी कधी केली होती त्याची दिनांक टाकायची आहे मित्रांनो. व
नूतनीकरण पावती क्रमांक, तर तुमच्या पावती क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो व तुमची डेट टाकायची आहे मित्रांनो, तारीख टाकून घ्या. तसेच आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे तुम्हाला मित्रांनो व सोबत त्याची प्रत पण जोडायची आहे मित्रांनो. तुम्हाला एक तुमच्या आधार कार्डची प्रत पण जोडा मित्रांनो. व नंतर तुम्ही मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी योजनेनुसार सुरक्षा संच सेफ्टी किट मिळवण्याकरिता मी अर्ज करत आहे. सदरी संच बांधकामाच्या ठिकाणी काम करताना माझ्या सुरक्षेसाठी करीन याची मी हमी देत आहे. तर अशा प्रकारे हे अर्ज आहे मित्रांनो. तर तुम्ही ते पाहू शकता. अर्ज देण्याची स्वाक्षरी, ज्याचा पण फॉर्म भरायचा आहे त्याचं इथे सिग्नेचर, सही आणि पूर्ण नाव, सध्याचा पत्ता टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर कामगाराचे ठिकाण, आस्थापनेचे नाव व पत्ता इथे व्यवस्थित टाकून घ्या मित्रांनो. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो खाली दिलेले आहे. या योजनेसोबत खालील प्रमाणे कागदपत्रे जोडलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला इथे हे नोंदणीकृत पावती जोडायची आहे मित्रांनो. तुमची नोंदणीची पावती जोडा व नूतनीकरण पावती जोडायची आहे मित्रांनो व मंडळाचे ओळखपत्र पण जोडायचे आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचा आधार कार्ड जोडायचा आहे मित्रांनो व कार्यालय उपयोगासाठी आवक क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो. तर ते टाकून घेईन मित्रांनो, आपल्याला टाकायची गरज पडणार नाही मित्रांनो. तुम्ही जिथे PT आणायला जाणार आहे तिथे टाकायचं आहे मित्रांनो. त्यानंतर दिनांक टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर ते मजूर नाममंजूर व प्रलंबी हे तुम्हाला ते खुद ट्रिक मार्क करून घे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला हे PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईंट व्हा आणि तिथून ते हे PDF डाउनलोड करून घ्या. म्हणजे त्यावर आपण असेच नवनवीन PDF आपण तिथे टाकत असतो मित्रांनो. तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. हा अर्ज तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. हा अर्ज भरल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या कार्यालयामध्ये बांधकाम कामगार योजनेच्या कार्यालयामध्ये जाऊन द्यायचा आहे मित्रांनो. तर तुमच्या जवळचे जे पण कार्यालय असेल तर तिथे जाऊन हा अर्ज द्या आणि तिथून तुमची हा अर्ज दिल्याच्या नंतर तुम्हाला 2-3 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पेटी मिळून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमचा सुरक्षा संच व सेफ्टी किटचा अर्ज करू शकता मित्रांनो. तर हा अर्ज आता सध्या ऑफलाईन आहे मित्रांनो, याला ऑनलाईन अजून केलेलं नाही आहे मित्रांनो. तर यासाठी आपल्याला इथे ऑफलाईन अर्ज सबमिट करायचा आहे मित्रांनो. व आपण तुम्हाला कधी तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आपण स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल पण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तो पण ऑनलाईन कसा भरायचा घरबसल्या त्याची पण संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मित्रांनो. त्यानंतर आपण घरकुल योजनेचा पण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तर घरकुल योजनेसाठी घरबसल्या अर्ज कसा करायचा त्याबद्दल पण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो बांधकाम कामगार योजनेमध्ये. तर आपण याबद्दल खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे मित्रांनो. तर ते एकदा जाऊन बघा आणि त्या सर्व योजनेचा लाभ घ्या मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जवळच्या मित्राला शेअर करा मित्रांनो. म्हणजे त्यांना पण कळेल की आपल्याला सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किटचा अर्ज कसा करायचा. तर तुम्ही अशा प्रकारे हा अर्ज डाउनलोड करून तुमच्या जवळच्या कार्यालयामध्ये जाऊन बांधकाम कामगार योजनेच्या कार्यालयामध्ये जाऊन हा अर्ज द्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला 3-4 दिवसाच्या आतमध्ये पेटी घरी येऊन जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चला तर मग मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.